रिओ ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारतीय नेमबाजांच्या पदरी निराशा आली। त्यामुळे नेमबाजीतल्या पहिल्या पदकाकरता आता सगळ्यांच्या नजरा हिना सिद्धूकडे लागल्यात। हिनाचा समावेश असलेल्या एअर पिस्टल नेमबाजीची काय आव्हानं आहेत हे सांगतायत नेमबाजी प्रशिक्षक विश्वजित शिंदे। आज आपण ओळख करून घेतोय ती एअर पिस्टल इव्हेंटची। एअर पिस्टल हा 10 मीटर डिस्टन्सवर शूट केला जातो। ही एअर पिस्टल हा इंडोर इव्हेंट असतो। बाकी सगळे शूटिंगचे इव्हेंट हे आउटडोर असतात, पण एअर रायफल आणि एअर पिस्टल हे जे इव्हेंट आहेत हे इंडोर रेंजमध्ये शूट केले जातात। आता आपण पाहूयात ही एअर पिस्टल। एअर पिस्टलमध्ये एवढंच असतं की याच्यामध्ये तुमचा पिस्टलशी कॉन्टॅक्ट हा फक्त ग्रिपला असतो। ग्रिप ही जी लाकडाची तुम्हाला दिसते आणि शूटर हा फक्त एक हातामध्ये ही पिस्टल उचलतो आणि शूट करतो। म्हणजे यानंतर तो ह्या बंदुकीला स्थिर करण्याचा प्रयत्न करतो आणि मग साईट अलाइनमेंट बघून तो शूट करत असतो। त्यामुळे खऱ्या अर्थाने स्थैर्यता या गेममध्ये लागतेच ऑफकोर्स, पण महत्त्वाचं म्हणजे हा इव्हेंट वन हँडेड असल्यामुळे ह्याचं टार्गेट देखील थोडंसं एअर रायफलच्या कंपॅरिजनमध्ये मोठं असतं। म्हणजे एअर रायफलचं अगदीच छोटं असतं कारण त्याची ॲक्युरेसी खूप जास्त असते, पण एअर पिस्टलचं पण 10 मीटरवर तुम्हाला ऑलमोस्ट शर्टाच्या बटना एवढं वर आपल्याला शूट करायचं असतं। हे इतकं सोपं नाही आहे, कारण तुम्ही एका हाताने पकडून साईट्सवर फोकस करून अगदी स्थिर करून आणि मग आपलं मन शांत करून आपल्याला हव्या तसे शूटिंग करत असतं।